नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, जलसंपदा. आपल्या चर्चेचा आधार आहे JS103.pdf नावाचा एक अभ्यासपूर्ण दस्तऐवज. आणि यात एक मोठा विरोधाभास मांडला आहे. पृथ्वीचा जवळजवळ 3/4 भाग पाण्याने व्यापलेला आहे, पण तरीही जगभरातील अनेक देश पाणी टंचाईचा सामना करत आहेत. हे कसं? इतकंच नाही तर यात एक अंदाज वर्तवला आहे की 2025 पर्यंत जगातले सुमारे 2 अब्ज लोक तीव्र पाणी टंचाईच्या परिस्थितीत जगतील. चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया. हा विरोधाभास खरोखरच चक्रावून टाकणार आहे, नाही का? आपल्याला वाटतं इतकं पाणी आहे, मग अडचण काय आहे? हो, तेच तर. दस्तऐवजात म्हटले की पाणी हे नूतनीकरणक्षम किंवा रिन्युएबल रिसोर्स आहे. म्हणजे जलचक्र किंवा हायड्रोलॉजिकल सायकलमुळे ते सतत नव्याने उपलब्ध होतं. मग अडचण कुठे आहे? ह्यात एक महत्वाचा मुद्दा आहे. एकूण पाण्यापैकी फक्त एक लहानसा भाग गोड्या पाण्याचा आहे, जो आपल्याला वापरता येतो. पण खरी समस्या फक्त उपलब्धतेची नाहीये. मग हा दस्तऐवज स्पष्ट करतो की पाणी टंचाई ही अनेकदा आपल्यामुळे होते. म्हणजे अतिशोषण, अत्याधिक वापर. आणि विविध सामाजिक गटांमधलं असमान वाटप. अगदी बरोबर. म्हणजे कमी पाऊस हे एकमेव कारण नाही. आपण जेव्हा पाणी टंचाईचा विचार करतो तेव्हा लगेच राजस्थानच्या वाळवंटातील डोक्यावर मटके घेऊन लांबवर पाणी आणणाऱ्या महिलांचं चित्र डोळ्यासमोर येतं. पण शहरांमध्ये भरपूर पाणी असूनही टंचाई जाणवते, हे खरंय का? हो, अगदी बरोबर. वाढती लोकसंख्या हे एक मोठं कारण आहे. जास्त लोकांना फक्त घरगुती वापरासाठीच नाही तर अन्नधान्य उत्पादनासाठी जास्त पाणी लागतं, बरोबर? नक्कीच. आणि सिंचन हा तर पाण्याचा सर्वात मोठा वापरकर्ता आहे. यासोबतच स्वातंत्र्यानंतर जे औद्योगिकरण आणि शहरीकरण झालं, त्यामुळे गोड्या पाण्यावरचा ताण खूप वाढलाय. अच्छा. उद्योगांना केवळ प्रक्रियेसाठीच नाही, तर जलविद्युत ऊर्जेसाठीही पाण्याची गरज असते. आणि शहरांमध्ये तर अनेक सोसायटीज स्वतःच्या भूजल पंपांवर अवलंबून आहेत. हो, बोरवेल. हो, यामुळे भूजल पातळी धोकादायकरित्या खाली जात आहे. आणि इथे आणखी एक गंभीर मुद्दा येतो, तो म्हणजे पाण्याची गुणवत्ता. या दस्तऐवजात म्हटलंय की जरी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असलं तरी घरगुती आणि औद्योगिक कचरा, रसायनं, कीटकनाशकं या सगळ्यामुळे ते इतकं प्रदूषित होतं की मानवी वापरासाठी धोकादायक ठरतं. बरोबर. पाणी असून नसल्यासारखं होतं आणि याच समस्येवर उपाय म्हणून शासनाच्या जलजीवन मिशन आणि अटल भूजल योजनेचा उल्लेख इथे केला आहे. ज्याचा उद्देश ग्रामीण भागात शुद्ध पाणी पोचवणे हा आहे. हो, आणि लोकांच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल घडवणे हा सुद्धा. मग यावर उपाय काय? हा दस्तऐवज आपल्याला इतिहासात घेऊन जातो. भारतात प्राचीन काळापासून पाणी व्यवस्थापनाची परंपरा आहे, नाही का? हो, खूप जुनी परंपरा आहे. पहिल्या शतकात श्रिंगवेरपुरा इथे गंगा नदीच्या पुराचे पाणी वाहून नेणारी प्रणाली होती. चंद्रगुप्त मौर्याच्या काळातली धरणं, तलाव आणि 11व्या शतकातला भोपाळ तलाव ही सगळी उदाहरणं यात दिली आहेत. खरंय. आणि याच परंपरेला पुढे नेत आधुनिक भारतात बहुउद्देशीय नदी प्रकल्प उभारले गेले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तर धरणांना आधुनिक भारताची मंदिरे म्हटलं होतं. हो, कारण ते मागची कल्पनाच खूप भव्य होती. या प्रकल्पांमुळे सिंचन, वीज निर्मिती, घरगुती आणि औद्योगिक पाणी पुरवठा, पूर नियंत्रण, मनोरंजन आणि मत्स्यपालन सुद्धा. हो, असे अनेक उद्देश एकाच वेळी साध्य होतात. भाकरा नांगल किंवा हिराकूड ही याची उत्तम उदाहरणं आहेत. या प्रकल्पांमुळे देशाचा विकास होईल असे एक स्वप्न होतं. पण इथेच गोष्ट अधिक रंजक होते. ज्यांना आपण मंदिरं मानल्या त्याच मंदिरांवर आता टीका का होते? कारण विकासाची ही भव्य कल्पना काही अनपेक्षित समस्या घेऊन आली. दस्तऐवजानुसार नद्यांवर धरणं बांधल्याने त्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा येतो. त्याचा नेमका काय परिणाम होतो? यामुळे नदीच्या तळाशी गाळ जमा होतो, ज्याला सेडिमेंटेशन म्हणतात. अच्छा. त्यामुळे नदीचं पात्र खडकाळ बनतं आणि जे जलचर आहेत त्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होतात. आणि जलाशयांमुळे मोठी जमीन आणि जंगलं पाण्याखाली जातात. हो, ते तर आहेच. आणि गंमत म्हणजे ज्या पूर नियंत्रणासाठी ही धरणं बांधली तीच काही वेळा पुराचं कारण ठरली आहेत. हे कसं काय? जलाशयात प्रचंड गाळ साचतो. मग जास्त पाऊस झाला की धरणाचे दरवाजे उघडावे लागतात. आणि मग नदी किनारी हाहाकार माजतो. बरोबर. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. जमिनीची धूप होते. याशिवाय भूकंप, पाण्यामुळे पसरणारे आजार आणि लोकांचं विस्थापन
आणि राज्यांतील पाणी वाटपावरून होणारे वाद, जसे की कृष्णा गोदावरी वाद, या सगळ्या समस्या दस्तऐवजात नमूद केल्या आहेत. जर मोठ्या धरणांचे इतके तोटे आहेत, तर मग दुसरा पर्याय काय? इथे दस्तऐवज पर्जन्य जलसंचयन म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे आपलं लक्ष वेधतो. हो, ही आपली पारंपरिक पद्धत आहे. विशेषतः पश्चिम हिमालयातील गुल किंवा कुल सारखे पाण्याचे प्रवाह, बंगालमधील पूर मैदान सिंचनासाठीचे कालवे आणि राजस्थानमधील खादीन व जोहड यांसारख्या पद्धती हजारो वर्षांपासून वापरत आहेत. विशेषतः राजस्थानच्या बिकानेर, फलोदी आणि बारमेरमधील टांका पद्धत खूप आकर्षक आहे. टांका ते काय असतं? यात घराच्या छतावर पडणारं पावसाचं पाणी पाईपद्वारे जमिनीखालील टाक्यांमध्ये साठवलं जातं. या पाण्याला पालर पाणी म्हणतात. पालर पाणी, सुंदर नाव आहे. हो, आणि ते पाण्याचा सर्वात शुद्ध प्रकार मानला जातो. पण मला सांगा, इंदिरा गांधी कालव्यामुळे आता पश्चिम राजस्थानमध्ये ही पद्धत कमी होत आहे, हे वाचून वाईट वाटलं. हो, हे खरंय. पण दुसरीकडे आशेचा किरणही आहे. कर्नाटकच्या गेंडाथूर सारख्या गावात जवळजवळ 200 घरांनी ही प्रणाली यशस्वीपणे बसवली आहे. अरे वा. हेच या पद्धतीचं यश आहे. आणखी एक आश्चर्यकारक उदाहरण म्हणजे मेघालयमधील शिलाँगचं. जवळच असलेल्या चेरापुंजी आणि मौसिनराममध्ये जगात सर्वाधिक पाऊस पडतो. हो, हे तर आपण शाळेत शिकलोय. तरीही राजधानी शिलाँगमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. काय सांगताय? जगातल्या सर्वात ओल्या ठिकाणी पाण्याची टंचाई, हे कसं शक्य आहे? हो, त्यामुळे तिथे जवळजवळ प्रत्येक घरात रूफटॉप हार्वेस्टिंग सिस्टम आहे. हां. अच्छा, तामिळनाडू हे तर भारतातील पहिले राज्य आहे जिथे प्रत्येक घरासाठी ही प्रणाली अनिवार्य केली आहे. हा तर खूप मोठा निर्णय आहे. नक्कीच. आणि मेघालयातलीच 200 वर्ष जुनी बॅम्बू ठिबक सिंचन प्रणाली म्हणजे बॅम्बू ड्रिप इरिगेशन सिस्टम सुद्धा एक उत्तम उदाहरण आहे. बॅम्बू पाईप्स? हो, बॅम्बूच्या पाईप्सचा वापर करून झऱ्यांचा पाणी शेकडो मीटर दूर असलेल्या वनस्पतींच्या मुळांपर्यंत थेंब थेंब पोचवलं जातं. पाण्याचा अपव्यय जवळजवळ 0. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण पाण्याच्या टंचाईच्या साध्या प्रश्नापासून सुरुवात केली आणि प्राचीन अभियांत्रिकी, आधुनिक प्रकल्प, त्यातील वाद आणि पारंपरिक उपायांपर्यंत पोचलो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की पाण्याचं व्यवस्थापन हे कोणत्याही एका मोठ्या प्रकल्पावर अवलंबून नाही. अगदी बरोबर. या चर्चेचा मुख्य निष्कर्ष हा आहे की पाणी व्यवस्थापन ही एक सामाजिक आणि वैयक्तिक जबाबदारी आहे. आपला दृष्टिकोन वापरातून संवर्धनाकडे म्हणजे कन्झम्पशन टू कॉन्झर्वेशनकडे नेण्याची गरज आहे. या दस्तऐवजात इस्रायल आणि भारताची एक मार्मिक तुलना आहे. 25 सेमी वार्षिक पाऊस असलेल्या इस्रायलमध्ये पाण्याची कमतरता नाही, तर 114 सेमी पाऊस असूनही भारतात अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो. हे आकडे खूप काही सांगून जातात. ही तुलना तंत्रज्ञानापेक्षा मानसिकतेची आहे. आणि याच विचाराने एक प्रश्न मनात येतो. आपल्या देशाचा पाणी व्यवस्थापनाचा समृद्ध इतिहास आणि अनेक देशांपेक्षा जास्त पर्जन्यमान लक्षात घेता आपल्या समाजात किंवा आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनात असा कोणता एक वर्तणुकीतील बदल आहे जो आपल्या पाण्याच्या सुरक्षित भविष्यासाठी सर्वात मोठा फरक घडवू शकेल?